हॅलो नमस्कार सगळ्यांना, कशा आहात तुम्ही सगळे। स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे साची एंड ज्योती महाजन। आणि आजची रेसिपी मी चिवडा करणार आहे। तर चला मग आपण सुरुवात करूया। इथे आपल्याला कढई गरम झालेली आहे, तेल टाकून घ्यायचं आहे। आधी तेलामध्ये मी शेंगदाणे फ्राय करून घेणार आहे। इथे शेंगदाणे आहेत, तर आपण याला काढून घेऊया शेंगदाण्यांना। आता आपल्याला या तेलामध्ये पोहे तळून घ्यायचे आहे। छान आपले पोहे तळून घ्यायचे आहेत आपल्याला। दुसऱ्यांदा पण आपल्याला हे असे पोहे तळून घ्यायचे आहेत। पोहे तळल्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये लसूण मिरची फोडणी तयार करून घ्यायची आहे। आता आपल्याला फोडणी तयार करायची आहे। ह्याच तेलामध्ये मी आता मोहरी टाकणार आहे। त्याच्यानंतर जिरे, लसूण ठेचून घेतलेला आहे मी। लसूणला छान गुलाबी कलर येऊन द्यायचा आहे, मस्त फ्लेवर येतो लसूणचा मग चिवड्याला। त्याच्यानंतर आपल्याला मिरची नंतर टाकते, कढीपत्ता, मिरची ॲड करायची आपल्याला। 1 चम्मच हिंग, 2 चम्मच धनेपूड, गरम मसाला, लाल मिरची पावडर, कलरवाली लाल मिरची पावडर मिक्स करायचं आहे आपल्याला। मस्त आरोमा सुटला आहे मसाल्याचा। या फोडणीतच आपल्याला मीठ ॲड करायचं आहे। आता आपल्याला ही फोडणी इथे चिवड्यात ॲड करून घ्यायची आहे। थोडीशी साखर ॲड करायची आपल्याला याच्यामध्ये। छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला। याच्यात तुम्ही खोबरंही काप करून ॲड करू शकता, पण माझ्या घरात खोबरं कोणी खात नाही, ते काढून फेकतात। त्याच्याऐवजी मी टाकलंच नाही। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये खोबरं तळून पण टाकू शकता। आता आपल्याला हा लसूण चिवडा आहे मी घेतलेला, तर हा ॲड करून घ्यायचा आहे आपल्याला। लसूण चिवड्याने छान अशी टेस्ट येते चिवड्याला मस्त। तर तयार आहे आपला साधा सिंपल आणि एकदम टेस्टी असा चिवडा। बघू शकता तुम्ही किती छान दिसतोय, मस्त टेस्टी असा हा चिवडा होतो। नक्की ट्राय करून बघा। तर आजचा चिवडा रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे ते नक्की कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बाजूला बेल आयकॉन आहे ते नक्की प्रेस करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर मग आणि परत तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, छान छान खात राहा। बाय।